हा अभिमन्यू चव्हाण किती वेळ आहे? छात्री तू अकॅडमी सुटल्यानंतर बरं आपला काय विषय सगळा सोडून दे. तू गल्लीत जाते, मोठ्या मुलांबरोबर मैत्री आहे तुझी. खरं खरं प्रामाणिकपणे यांच्या सगळ्यांचे झाकलेले डोळे तू उघडायचे. त्या मुलांची चर्चा चांगली असते का वाईट असते? वाईट असते. वाईट म्हणजे एक दोन फक्त इन्सिडेंट सांग आम्हाला ऐकव जातील तेवढं. की सर त्यांनी शिव्या देतात, त्यांनी कुठं तर लांब फिरायला जातात गाडीवर ते. मग तुला ती मोठी मुलं कधी चांगला सल्ला देतात का वाईट देतात? वाईट वाईट देतात. खरं मग मी जाते तिकडनं आणि क्रिकेट खेळते. क्रिकेट खेळते तू चांगलाच आहे. तुझ्याबद्दल काय नाही आम्हाला फक्त एकच सांग यांना सगळ्यांना कळू दे. त्यांनी शिव्या देतात, पण एकामेकांना मारतात ते. मग तुझा एक सल्ला, तू यांना काय सल्ला देणार? मोठ्या मुलात फिरायला पाहिजे का नाही फिरायला पाहिजे? मोठ्या नाही फिरायला पाहिजे. लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं. म्हणून पाठवणारा मुलं बिघड तुझा शोध आला. मी मुलांना मी एमपीएससी ला जॉग्राफी वगैरे शिकवत असताना मुलांना मी चेष्टेत म्हणत होतो, पाणी कुठनं आलं? आपल्या घरात नळाला पाणी आलं. नळाला पाणी कुठनं आलं? टाकीत आलं. टाकीला पाणी कुठनं आलं? नगरपालिकेत आलं. नगरपालिकेला पाणी कुठनं आलं? महानगरपालिकेची टाकी आहे, त्या टाकीला आलं. त्या टाकीला पाणी कुठनं आलं? असं करत 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 शोध घेत जर गेलो तर पाण्याचं उगमस्थान कुठेतरी सापडेल. एक नदी असेल, झरा असेल, ती असेल. मग मुलाला मी कच्ची मध्ये अरे फॅनला हवा चांगली राहिली. हवा कुठं आली? खिडकीत आली. खिडकीतनं कुठं आली? झाडावर आली. झाडाला कुठं आली? चला आपण हवा कुठं आली त्याचा शोध लावा. येईपर्यंत हवा कुठं आली? पॅरेंट्सना तरी कोणाला माहितीये? सोर्स कुठं ही हवा खिडकीवरती, खिडकीतनं हवा आली. खिडकीला कुठं आली? झाडाला हवा कोणीकडून आली? झाडाची पानं कशाला आली? त्या हवेला सोर्स करत करत गेलो. तो जॉग्राफीचा पार्ट आहे. हवा ही वायुदाबाचे पट्टे कमी जास्त होतात तेव्हा ती निर्माण होतो. तो वेगळा भाग आहे. तसं ही शिव्या कुठनं पोरं शिकतात? त्याचा शोध घेत गेलो आणि ते ह्याच्यातनं कळालं. म्हणून पालकाला विनंती आहे, एज्युकेशन आहे बघा. तुम्ही सगळ्या मुलांना जज कशावर करता म्हणजे 20 पैकी 18-19 मार्क पडले अकॅडमी चांगली, 13-14 मार्क पडले अकॅडमी पास. म्हणजे मुलाला आम्ही चांगलं वळण लावलंय त्याच्याकडे लक्ष नाही. त्याचं हँड रायटिंग चांगलं केलंय त्याच्याकडे लक्ष नाही. त्याचं इंग्लिश कम्युनिकेशन फ्लुएंट केलंय त्याच्याकडे लक्ष नाही. आज तुम्ही अकॅडमिक जज फक्त त्या मार्कावर उभं. आधी दिवस पॅरेंट्स मीटिंग मध्ये एक पालक आता जाताना म्हणले सर नाही गेल्या वेळेपेक्षा मार्क जरा कमी आहे. गेल्या वेळेस 40 पैकी 40 पडत होते, यावेळेला 37-38 मार्क पडले, 2-3 मार्क कमी आले. मी म्हणलं ठीक आहे, बाकी प्रेझेंटेशन नाही ते पहिल्यापेक्षा एकदम छान झाले. म्हणजे मुलांचा नुसती मार्कावरती जज करून मार्क देणार आहे आम्ही किती मार्क देऊ शकतो ओव्हरऑल त्याच्या लँग्वेज मध्ये बोलण्यामध्ये. आणि मुलं बऱ्यापैकी चांगली इंग्लिश बोलतात.